नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. नादवरतीचा या सिरीजमध्ये आज आपण बघूयात 28वा भाग म्हणजेच मुंबई आणि पुण्यासाठी खास करून असणारी सिरीज रोज रात्री 9:30 वाजता आपण घेत असतो. सर्व स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त ही सिरीज तुमच्यासाठी राहणार आहे. ओके. आणि रोज रात्री 9:30 वाजता हा व्हिडिओ तुम्ही बघायला बिलकुल विसरायचं नाही. येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे आणि रोज रात्री आपण बघत असतो. नक्कीच तुम्ही जर नवीन असाल आपल्या चॅनलवरती तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून ठेवा. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी या व्हिडिओला लाईक करा. नक्कीच तुमच्या मित्रांना देखील शेअर करायला बिलकुल विसरायचं नाही. आणि या सिरीजचा जो फायदा आहे तो खूप मुलं घेत आहेत. मागील रविवारी आपण 24 नोव्हेंबरला सकाळी 10:30 वाजता आपण नॉनस्टॉप मॅरेथॉन घेतलं होतं. जवळपास 7 तासाचं हे मॅरेथॉन होतं आणि या मॅरेथॉनचा फायदा हजारो मुलांनी घेतलेले आहेत. नक्कीच येणाऱ्या प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला हा व्हिडिओ खूप युजफुल ठरणार आहे. जी आणि GS किंवा चालू घडामोडीचं विश्लेषण आहे ते खूप छान पद्धतीने आपण घेतलं. जवळपास 2000 प्लस प्रश्न आपण ह्याच्यामध्ये विश्लेषण करून घेतलेलं होतं. आणि जो आपला 49 रुपयाचा डेली करंट अफेअरची बॅच आहे या अनुभव स्टडीच्या ॲप्लिकेशनवरती जाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता. रोज ₹1.5 प्रमाणे आपली ही बॅच चालते आणि GK प्लस GS मध्ये चालू घडामोडी तुम्हाला अवेलेबल आहेत आणि PDF वगैरे तुम्हाला सर्व काही भेटून जातं. ओके. याची लिंक कमेंट बॉक्समध्ये आहे, तुम्हाला घ्यायचा आहे. आणि GKचा देखील आपला सेपरेट एक कोर्स आहे 199 रुपयाचा. तो कोर्स तुम्ही नक्कीच घ्यायचा आहे. आणि ज्यांनी अजून आपलं स्पर्धा परीक्षेचा राजगुरू नावाचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही घेतलं नसेल, घरपोच पुस्तक तुम्हाला भेटून राहतं. अगोदर पुस्तकाचे डेमो बघा आणि डेमो आवडला तर नक्कीच तुम्हाला काय करायचं, पुस्तक घ्यायचं आहे. आणि ह्या नंबरवर तुम्ही मला संपर्क साधू शकता. ह्या पुस्तकाची काय किंमत आहे ते 500 रुपये राहील. या स्कॅनरवरती पे करा किंवा नंबरवरती देखील पाठवून दिलं तरी चालेल. त्याचं संपूर्ण नाव, पत्ता वगैरे स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. 8788436699 या नंबरवरती. ओके. आणि हे जे काय आपलं पुस्तक आहे या पुस्तकाचे डेमो बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला पुस्तक आवडेल आणि खूप मुलांनी हे पुस्तक घेतलेलं आहे. या पुस्तकाचा जो काही अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिका पण तुम्हाला मी दाखवतो. GK साठीचं स्पेशल पुस्तक आहे हे. ही आहे आपली अनुक्रमणिका आणि अनुक्रमणिकांमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला भरपूर काही माहिती भेटून जाईल, भरपूर काही तुम्हाला वाचता येईल. ओके. चला सुरू करत. आपला अत्यंत महत्त्वाचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. एक पुस्तक आहे इंडियन पॉलिटिक्स. इंडियन पॉलिटिक्स हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? हे पुस्तक महानतम व्यक्तिमत्व यांचं आहे, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष देखील होते. पहिले अध्यक्ष आपण त्यांना म्हणतो योमेशचंद्र बॅनर्जी. पर्याय क्रमांक 3 याचा करेक्ट आन्सर आहे योमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती 1885 मध्ये. त्या 1885च्या मुंबई येथील पहिल्या अधिवेशनाचे ते अध्यक्ष देखील राहिलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं, हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले ख्रिश्चन अध्यक्ष होते. ख्रिश्चन धर्म त्यांनी स्वीकारला होता. ख्रिश्चन धर्माचे अध्यक्ष देखील राहिलेले व्यक्ती आहेत योमेशचंद्र बॅनर्जी. लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. आणि त्यांनी हे पुस्तक लिहिलं आहे इंडियन पॉलिटिक्स नावाचं. ह्याच्या व्यतिरिक्त योमेशचंद्र बॅनर्जी हे ब्रिटनच्या किंवा UKच्या पार्लमेंटचे निवडणूक लढविणारे पहिले भारतीय देखील व्यक्ती आहेत. लक्षात ठेवा, ब्रिटनच्या संसदेचे निवडणूक लढविणारे पहिले भारतीय व्यक्तिमत्व कोण असतील तर ते आहेत योमेशचंद्र बॅनर्जी. परंतु ते निवडणूक हरलेले आहेत, त्यामुळं ते हरले असल्यामुळे ते संसदेचे सदस्य बनलेले नाहीत UKचे. त्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू ज्यांनी एक पुस्तक लिहिलं होतं डिस्कव्हरी ऑफ इंडिया. ठीक आहे, डिस्कव्हरी ऑफ इंडिया, ज्याला भारताचा शोध असं आपण म्हणतो. डिस्कव्हरी ऑफ इंडिया हे पुस्तक त्यांचं आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत. डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया डिवायडेड. इंडिया डिवायडेड. लक्षात ठेवा. आणि यांचं समाधीस्थळाचं नाव पण आहे महाप्रयाण घाट. आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं नाव काय असेल? पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या समाधीस्थळाचं देखील नाव आहे, त्याला म्हणतो आपण काय, शांतीवन. ठीक आहे, शांतीवन. लक्षात ठेवा, पंडित जवाहरलाल नेहरू. याच्या व्यतिरिक्त दादाभाई नौरोजी त्या ठिकाणी. दादाभाई नौरोजी यांनी ड्रेन थेरी नावाचा जो सिद्धांत आहे तो ड्रेन थेरी देखील सिद्धांत मांडलेला होता, ज्याला संपत्तीचा अपहरणाचा सिद्धांत असंही म्हटलं जातं. संपत्तीचा अपहरणाचा सिद्धांत. लक्षात ठेवा, दादाभाई नौरोजी त्यांना ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असंही म्हणतो आपण. IMP आहे ड्रेन थेरी, संपत्तीचा अपहरणाचा सिद्धांत. तसेच यांचं आणखी एक पुस्तक देखील होतं यांचं, खूप फेमस पुस्तक आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया नावाचं. कुठलं? पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक यांचंच आहे, दादाभाई नौरोजी यांचंच आहे. लक्षात ठेवा. बाकी दादाभाई नौरोजी खूप फेमस व्यक्तिमत्व आहेत आणि ज्यांनी सर्वात पहिल्यांदा
1807 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजलेलं होतं. कधी? 1807 मध्ये सॉरी 1867 मध्ये सर्वात पहिल्यांदा त्यांनी राष्ट्राचे जे काय उत्पन्न आहे, राष्ट्रीय उत्पन्न म्हणतो आपण त्याला, ते मोजले होतं 1867 मध्ये. त्यांनी त्यावेळेस म्हटलं होतं की राष्ट्रीय उत्पन्न हे दरडोई राष्ट्रीय उत्पन्न किती आहे? 20 रुपये आहे, असं त्यांनी त्यावेळेस म्हटलेलं होतं. तर हे सर्व पॉईंट तुम्हाला लक्षात आला असतील. इंडियन पॉलिटिक्स हे पुस्तक लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न, एक धरण आहे, मातीचं धरण गंगापूर वालं. गंगापूर हे मातीचे धरण कोणत्या नदीवरती आहे? तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक धरण आहे, गोदावरी नदीवरती हे धरण येतं. नाशिक जिल्हा लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये ही जी गोदावरी नदी आहे, या गोदावरीचा उगम कुठे होतो? त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो, लक्षात ठेवा. नाशिक जिल्ह्यामध्ये या नदीचा, गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? तर त्र्यंबकेश्वरला होतो. आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी हे 12 ज्योतिर्लिंगापैकी पण एक आहे. आणि या ठिकाणी कुंभमेळा भरतो. कुठला? कुंभमेळा या ठिकाणी भरत असतो, आपल्या सर्वांना माहिती असेल. गंगापूर हे मातीचं धरण महत्वाचं. गोदावरी नदी, आणि गोदावरी नदीची काय लांबी आहे? संपूर्ण भारतामध्ये 1465 किलोमीटर आहे. आणि महाराष्ट्रामध्ये आहे 668 किलोमीटर. 668 किलोमीटर भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, आणि भारतामध्ये 1465 किलोमीटर. महाराष्ट्रातील सर्वाधिक लांबीची नदी आहे गोदावरी नदी. त्यानंतर पैनगंगा नदी आहे. पैनगंगा नदी ही विदर्भातील सर्वात लांब आणि सर्वाधिक लांबीची पश्चिम वाहिनी नदी आहे. पश्चिमेकडे वाहते पैनगंगा नदी, लक्षात ठेवा. जी विदर्भातील सर्वाधिक लांबीचं देखील आहे, पश्चिमेकडे वाहते. जवळपास 495 किलोमीटर ह्याची काय लांबी आहे? 495 किलोमीटर. पैनगंगा IMP. त्यानंतर गंगा नदी आहे, भारतातील सर्वाधिक लांबीची नदी गंगा. गंगा नदीवरती एक धरण आहे, फराक्का म्हणतो आपण त्याला. ओके, फराक्का बॅरेज किंवा फराक्का डॅम, जो पश्चिम बंगाल राज्यामध्ये येतो. गंगा नदी गंगोत्री या ठिकाणी उगम पावते. उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. 2525 किलोमीटरची लांबी आहे. भारतातील सर्वाधिक लांबीची नदी पूर्व वाहिनी नदी आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि इथं थोडंसं करेक्शन करून घ्या. जी पैनगंगा नदी आहे ना, पैनगंगा नदी ही पूर्व वाहिनी नदी आहे. ओके, पूर्वेकडे वाहते, लक्षात ठेवा. पैनगंगा नदी ही पूर्वेकडे वाहते. इथं थोडंसं करेक्शन करून घ्या, मी पश्चिमेकडे लिहिलेलं आहे. आणि गंगा नदी 2525 किलोमीटरची आहे, लक्षात ठेवा. पूर्णा नदी आहे. पूर्णा नदी पण दोन आहेत, एक तापीची उपनदी पूर्णा आहे, आणि दुसरी आहे दक्षिण पूर्णा. ठीक आहे, दक्षिण पूर्णा जी आहे ना, ती गोदावरीची उपनदी आहे, लक्षात ठेवा. पैनगंगा लक्षात ठेवा का, पैनगंगा ही पूर्व वाहिनी नदी आहे, पूर्वेकडे वाहते. तर तुला मी लिहित असताना पश्चिमेकडे लिहिलेलं आहे. त्यानंतर एक 2-3 धरण सांगतो मी. भारत सर्वात मोठे धरण, भारतातील सर्वात लांब धरण कोणते आहे? सर्वात मोठे धरण, सर्वात लांब धरण, आणि सर्वात उंच धरण, हाईट ने सर्वात जास्त आहे. उंच धरण कोणते आहे? या 3 मोठे मोठे धरण आहेत, जे 3 विषयी आपल्याला माहिती पाहिजेच. सर्वात मोठं धरण कुठलं असेल? भाकरा नांगल आहे. भाकरा नांगल धरण, जे सतलज नदीवरती येतं, आणि सतलज नदीवरती हिमाचल प्रदेश या राज्यामध्ये हे धरण आहे, मोठं धरण भाकरा नांगल. त्यानंतर आहे लांब धरण कुठलं असेल? हिराकूड. हिराकूड धरण हे ओडिसा या राज्यामध्ये येतं, आणि महानदीवरती येतं, हे लक्षात ठेवा. सर्वात लांब धरण हिराकूड, महानदी, ओडिशा. त्यानंतर सर्वात उंच धरण आहे टेहरी धरण आहे, टेहरी, उत्तराखंड राज्यामध्ये येतं टेहरी धरण, जे भागीरथी या नदीवरती येतं. भागीरथी नदीवरती टेहरी धरण उंच धरण. त्यामुळे हे 3 धरण महत्वाचे, लक्षात ठेवा, मोठे, लांब आणि उंच. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती मृदा कापसासाठी अधिक उपयुक्त आहे? कापसाची काळी मृदा आपण त्याला असं म्हणतो, महत्वाचे आहे. कापसाची काळी मृदा असे त्याला म्हटलं जातं, कारण या मृदेचा रंग आहे तो काळा आहे. का काळा आहे? कारण या मृदेमध्ये असतं टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. ठीक आहे, टिटॅनिफेरस मॅग्नेटाइट. त्यामुळं या मृदेला जो काळा रंग प्राप्त झालेला आहे, तो काळा रंग लक्षात ठेवा. त्यामुळे त्याला आपण कापसाची काळी मृदा असं म्हणतो. आणि ह्या काळ्या मृदेला रेगूर मृदा असंही म्हणतात. कुठली मृदा? रेगूर मृदा. त्यामुळं पेपरमध्ये जर आलं रेगूर मृदा, तर तुम्ही त्याला थोडंसं लक्षात ठेवायचं आहे. कापसाची काळी मृदा किंवा रेगूर मृदा दोन्ही पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जी ऊस, तंबाखू किंवा ज्वारी या पिकासाठी उपयुक्त असणारी ही मृदा आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे गाळाची मृदा. गाळाची मृदा ही नदीच्या पात्रामध्ये असते, नदीच्या काठोकाठी असतं ना, नदीच्या साईडला वगैरे, तर त्या मृदेला म्हणतो गाळाची मृदा. गाळाची मृदा. आणि गाळाची मृदा ही खूप सुपीक पण असते, लक्षात ठेवा. तांबडी मृदा आणि जांभी मृदा हे दोन्ही पण मृदा कोकणात आढळतात, जिथं पावसाचं प्रमाण जास्त आहे. जिथं पाऊस जास्त आहे तिथं जांभी किंवा तांबडी मृदा, लक्षात ठेवा. दक्षिण कोकणामध्ये जांभी मृदा आहे, उत्तर कोकणामध्ये तांबडी मृदा.
आणि जे गाळाची मृदा आहे ह्या मृदेमध्ये सर्वात जास्त ह्युमसचं प्रमाण असतं, लक्षात ठेवा. क्वेश्चन विचारते की ह्युमसचे सर्वाधिक प्रमाण असणारी मृदा कोणती आहे, तर त्यावर उत्तर द्यायचं गाळाची मृदा. ठीक आहे. ह्युमस म्हणजे काय, जे जनावर वगैरे मेले असतात किंवा जे पालापाचोळा मेलेलं असतं, गाळ थोडक्यात. गाळ. ह्युमसचे प्रमाण सर्वाधिक असणारी मृदा गाळाची मृदा, लक्षात ठेवा. त्यानंतर आहे आणि जी काळी मृदा आहे, कापसाची काळी मृदा, त्याच्यामध्ये सर्वाधिक ओलावा टिकून ठेवण्याचे प्रमाण असतं. ओलावा म्हणतो मी, ओलावा लक्षात ठेवा. सर्वात जास्त ओलावा कोणत्या मृदेमध्ये टिकून ठेवलं जातं, तर ते आहे काळी मृदा. म्हणून तर ज्वारीचं पीक जर तुम्ही सोलापूर, मंगळवेढा या साईडला आलात तर काय काय ठिकाणी ज्वारीला पाणी दिलं जातं, पण काय काय ठिकाणी पाणी म्हणजे देत पण नाहीत. ठीक आहे. तसंच ते काय होतं, ज्वारीचं पीक खूप छान पद्धतीनं जोमदार येत असतं. काळी मृदा लक्षात ठेवा. बाकी ठीक आहे, एवढे तरी पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. मृदा आणि जी काही एक संस्था आहे, अच्छा, जी काही मृदा आहे, मृदा, हां, ज्वारीचं पीक लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त एकदा सबस्क्राईब करा बरं चॅनलला, चला पटकन. हां, ह्याच्या व्यतिरिक्त मृदा आहे, सॉईल म्हणतो आपण त्याला. ह्या मृदेचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? मृदा याचा अभ्यास करण्याच्या शास्त्राला काय म्हणतात? त्याला म्हणतो पेडॉलॉजी. पेडॉलॉजी, पेडॉलॉजी म्हणतो आपण मृदाशास्त्र. आणि भारतीय मृदाशास्त्र संस्था कोणत्या ठिकाणी आहे? मृदाशास्त्र संस्था म्हणतो मी, हे कुठे येतं हे? तर ती संस्था आहे भोपाळला, जी मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ. मध्य प्रदेश राजधानी भोपाळ या ठिकाणी आहे. चला, त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. भारतीय संविधान सभेच्या प्रत्येक पानाची सजावट कोणी केलेलं आहे? महत्वाचं क्वेश्चन आहे, IMP क्वेश्चन आहे. ठीक आहे. भारतीय संविधान ज्या दिवशी आपण स्वीकारलं, 26 नोव्हेंबरला आपण स्वीकृत केलं 1949 रोजी, आणि आपण 26 जानेवारीला काय केलं, आपण हे लागू केलेलं आहे. 26 जानेवारी लागू केलं 1950 मध्ये. असं हे संविधान सर्वांना माहिती असतील, IMP आहे. ठीक आहे. म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस आपण काय करतो, संविधान दिन म्हणून साजरा करत असतो. दरवर्षी संविधान दिन असतो, लक्षात ठेवा, जो आपण काल साजरा केलेला होता. ठीक आहे, संविधान दिवस. आणि हे जे काही व्यक्ती आहेत ना, या व्यक्तींचं नाव आहे नंदलाल बोस. नंदलाल बोस जे कला या शाखेचे विद्यार्थी आहेत, कला या शाखेचे ते शिक्षक देखील आहेत, बंगालमधले होते. लक्षात ठेवा. प्रत्येक पानाची सजावट चित्ररूप त्यांनी केलेलं आहे. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, अकबर असतील, किंवा जेवढे महानतम व्यक्तिमत्व आहेत ना, त्या सर्वांचं जे काही चित्रण आपल्या या संविधानामध्ये केलेले आहेत नंदलाल बोस यांनी. ठीक आहे, लक्षात ठेवा. IMP व्यक्तिमत्व येतं. आणि हे जे काही प्रस्ताव, हे जे काही संविधान आहे ते हाताने कुणी लिहून पूर्ण केलं असेल, तर ते येतं योहार राम मनोहर सिन्हा. योहार राम मनोहर सिन्हा. ठीक आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी यांच्याकडं सोपवलं होतं हे काम. त्यांचं कॅलिग्राफी खूप छान होतं, जे हस्ताक्षर खूप छान होते, म्हणून त्यांच्याकडे ही जी काही जबाबदारी होती ती त्यांनी खूप छान पद्धतीनं पेललेलं आहे. योहार राम मनोहर सिन्हा हाताने लिहून पूर्ण केलेलं आहे. लक्षात ठेवा. IMP आहे. आणि जे वसंत कृष्ण वैद्य होते यांनी आपल्या हाताने प्रस्तावना लिहिलेलं आहे. जे चौथे ऑप्शन आहेत ना, चौथेवाले ऑप्शन. तर ठीक आहे, वसंत कृष्ण वैद्य, किशन वैद्य, लक्षात ठेवा, त्यांनी प्रस्तावना लिहिलेलं आहे. सर्व पॉईंट महत्वाचे आहेत. भारतीय राज्यघटना संपूर्ण जगातील सर्वात मोठी राज्यघटना असे आपण त्याला म्हणतो, कारण भारतीय राज्यघटना कसं आहे, एक लिखित राज्यघटना आहे. ठीक आहे, एक लिखित राज्यघटना आहे भारतीय राज्यघटना. आणि लिखित राज्यघटना त्याला म्हणतो आपण, ते हाताने लिहून पूर्ण केले असते आणि विशिष्ट अशा तारखेपासून काय केले जाते, ती अंमलात आणलेली असते. 460 प्लस कलमे आहेत, जवळपास 25 भाग आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये सध्याच्या घडीला, आणि 12 अनुसूची आहेत. त्यामुळं ही राज्यघटना आपली जी आहे ना, ती सगळ्यात मोठी बनलेली आहे. कोणत्या राज्यातील विधान परिषदेची सदस्य संख्या ही सर्वाधिक आहे? ठीक आहे, असं कोणतं राज्य ज्या राज्यामध्ये विधान परिषद सदस्य संख्या जास्त आहे? 6 राज्य आहेत. ठीक आहे ना, एकूण आपल्याला माहिती असतील 6 राज्य आहेत. एक महाराष्ट्र आहे, दुसरं कर्नाटक आहे, तिसरं तेलंगणा आहे, चौथं आंध्र प्रदेश आहे, आणि 5वं उत्तर प्रदेश आहे, 6वं बिहार आहे. ठीक आहे. ह्या 6 राज्यामध्ये ना, ह्या 6 राज्यामध्ये काय विधान परिषद अस्तित्वात आहे, लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील काय सदस्य संख्या आहे, तर ते आहे किती? विधान परिषद विचारले त्यामुळे 78 सदस्य लक्षात ठेवा महाराष्ट्रामध्ये. कर्नाटकमध्ये 75 आहेत, तेलंगणामध्ये 40 आहेत, आंध्र प्रदेशमध्ये 58 आहेत, आणि उत्तर प्रदेशमध्ये 100 आहेत, बिहारमध्ये 75 आहेत. ठीक आहे. हे सगळे सदस्य संख्या लक्षात ठेवा, महत्वाच्या पेपरला तुम्हाला नेहमी विचारू
शकतात IMP आहे. त्यामुळं उत्तर प्रदेश राईट आन्सर आहे. 100 सदस्य संख्या सार्वत्रिक म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असेल उत्तर प्रदेश IMP. आणि विधान परिषदेमध्ये किमान 40 सदस्य संख्या असले पाहिजेत. किमान 40 आणि कमाल सदस्य संख्या किती असले पाहिजे बाबा विधान परिषदेमध्ये त्या संबंधित विधानसभेच्या विधानसभेच्या 1/3 पेक्षा अधिक असता कामा नये किंवा 1/3 पेक्षा जास्त नको. थोडक्यात कमाल सदस्य संख्या आणि किमान असायला पाहिजे 40. लक्षात ठेवा विधान परिषद आहे ज्या विधान परिषदेला स्थायी सभागृह असंही म्हणतात. ठीक आहे. विधान परिषद कसं आहे का स्थायी सभागृह आहे आणि जे सदस्य असतात सदस्य त्यांचा कार्यकाळ असतो 6 वर्षांचा. ठीक आहे. सदस्यांचा कार्यकाळ हा 6 वर्षांचा असतो आणि एक स्थायी सभागृह आहे. याला वरिष्ठ सभागृह असंही म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे. वरिष्ठ सभागृह असंही म्हणतात. जसं केंद्रामध्ये राज्यसभा आहे ना तसं राज्यामध्ये विधान परिषद आहे. ठीक आहे. विधानसभेचं जे विधानसभा जे आहे ना हे कनिष्ठ सभागृह ऍक्च्युली विधानसभा कनिष्ठ आहे 5 वर्ष यांच्या सदस्यांचा आणि यांचा कार्यकाळ देखील असतो. किती 5 वर्षांचा असतो. लक्षात ठेवा. महाराष्ट्राची विधानसभा आहे या महाराष्ट्राच्या विधानसभेची जी काही सदस्य संख्या आहे ती 288 आहे आणि नुकताच 15वी जी काही निवडणूक पार पडली आपल्या महाराष्ट्र विधानसभेची ते पण तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे. हे सगळे पॉइंट महत्त्वाचे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट एक प्रश्न आहे बीड बंडाचा नेता कोण आहे जे 1899चं हे बंड झालेलं होतं. बीड बंड झालं होतं 1899 मध्ये आणि या बंडाचा जो नेता आहे तो आहे सदाशिव नीलकंठ जोशी. पर्याय क्रमांक 1 सदाशिव नीलकंठ जोशी. जसं तसं हे क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवू शकता. बीड बंडाचा नेता म्हणून कोणाला ओळखलं जातं तर ते सदाशिव नीलकंठ जोशी. त्यानंतर गोवा या राज्यात कोणता सण हा साजरा केला जातो. गोवा राज्यामध्ये भरपूर सण साजरे केले जातात. त्यापैकी फेमस सण आहे कुठलं कार्निवल. पर्याय क्रमांक 2 कार्निवल. लक्षात ठेवा महत्वाचा आहे. याच्या सहित आणखी एक फेस्टिवल आहे तो म्हणजे सिग्मो फेस्टिवल. सिग्मो उत्सव किंवा सिग्मो फेस्टिवल महत्वाचा आहे. कार्निवल सहित सिग्मो फेस्टिवल दोन्ही पण लक्षात ठेवा महत्वाचा आहे गोवा या राज्यामध्ये. ठीक आहे. आणि इथं ऑप्शनमध्ये लोसांग दिसतोय. लोसांग हे सिक्कीमचं सण आहे. ठीक आहे. सिक्कीम या राज्यामध्ये साजरा केला तो लोसांग IMP आहे. त्यानंतर लोहडी जे आहे ना उत्तर भारतामध्ये आहे पंजाबमध्ये वगैरे किंवा उत्तर भारत तरी म्हटलं तर चालतं. लोहरी आहे लक्षात ठेवा. आणि जो खारची पूजा आहे ते त्रिपुरा राज्यामध्ये आहे. खारची पूजा कुठं आहे त्रिपुरा या राज्यामध्ये. लक्षात ठेवा. काय सण लिहितोय तुम्ही आता लोसार सण कुठे आहे सांगा लडाखमध्ये आहे. ठीक आहे. लोसार लडाख म्हणतो मी आणि लोसांग सिक्कीम मध्ये. त्यानंतर बिहू आहे एक. ठीक आहे. बिहू आहे. बिहू आसाम राज्यामध्ये येतो सर्वांना माहिती असतील. बिहू आसाम मध्ये येतं. त्यानंतर आहे विशू. विशू केरळमध्ये साजरा केला जातो. विशू आहे केरळमध्ये. आणखी एक पुथांडू वाला. ठीक आहे. पुथांडू आहे तामिळनाडू या राज्यामध्ये. त्यानंतर पुथांडू तामिळनाडू आहे. त्यानंतर आहे उगादी. सर्वांना माहिती असेल उगादी. उगादी ज्याला गुढीपाडवा म्हणतो आपण जे कर्नाटक आणि तेलंगणामध्ये किंवा आंध्र प्रदेशमध्ये साजरा केला जातो. उगादी आपल्या महाराष्ट्रामध्ये गुढीपाडवा. त्यानंतर दुर्गा पूजा. ठीक आहे. त्यानंतर आहे दुर्गा पूजा जे फेमस आहे जे पश्चिम बंगालमध्ये साजरा केला जातो. दुर्गा पूजा पश्चिम बंगालमध्ये आहे आणि हे एक अमूर्त जागतिक वारसा स्थळ देखील आहे. लक्षात ठेवा. अमूर्त जागतिक वारसा स्थळ आहे. त्यानंतर छठ पूजा एक आहे. छठ पूजा नुकतं साजरा करण्यात आलं बघा बिहारमध्ये. ठीक आहे. बिहार राईट आन्सर आहे. छठ पूजा IMP. हे सर्व प्रश्न लक्षात ठेवा. गोवामध्ये मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील येतं IMP. राजधानी पणजी आहे. एक प्रश्न आहे अरेबियाची मोती कोणत्या देशाला म्हणून ओळखले जाते. ठीक आहे. अरेबियाची मोती म्हणून कोणत्या देशाला ओळखलं जातं. पर्ल ऑफ अरेबिया. ठीक आहे. तर ते आहे बहारीन. बहारीन लक्षात ठेवा. त्याची राजधानी तर मनामा. बहारीनची राजधानी काय मनामा. बहारीन ज्याला अरेबियाची मोती असं म्हणतात. मादागास्कर या ठिकाणी मादागास्करला काय म्हणतो आपण त्याला म्हणतो लवंगांची भूमी. लवंगाची भूमी मादागास्कर किंवा ह्याला 8वा खंड असंही म्हणतात. ठीक आहे. लवंगाची भूमी किंवा 8वा खंड असं म्हटलं जातं मादागास्करला. त्याची राजधानी येतं काय अंतानानारियो. अंटानानारियो ही याची राजधानी आहे मादागास्करची जो आफ्रिका खंडामध्ये येतो. त्यानंतर आयर्लंड. आयर्लंड म्हणतो आपण हिरव्या पाचूंचे बेट. हिरव्या पाचूंचे बेट असंही म्हटलं जातं ह्या आयर्लंडला. आणि ह्या आयर्लंडची राजधानी काय असेल डब्लिन आहे. त्यानंतर आहे नॉर्वे. नॉर्वे याला मध्यरात्री सूर्य चमकणारा देश असंही म्हणतो आपण. नॉर्वेला काय म्हणतात मध्यरात्री
ठीक आहे. मध्यरात्री सूर्य चमकणारा देश असं म्हणतो आपण नॉर्वेला. आणि नॉर्वेची काय राजधानी आहे, ती राजधानी कुठली असेल? नॉर्वे या देशाची राजधानी आहे ओस्लो. ओस्लो जिथं नोबेल शांतता पुरस्कार दिला जातो 10 डिसेंबरला दरवर्षी. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आणि युरोप खंडामध्ये आणखी एक देश आहे बेल्जियम. ठीक आहे. बेल्जियम म्हणतो बेल्जियम. बेल्जियम या देशाला काय म्हणतात? याला म्हणतात युरोपचे कॉकपिट. युरोपचे कॉकपिट. कॉकपिट म्हणजे काय? तिथून विमान चालवलं जातो असं ठिकाण समोरचं. ठीक आहे. युरोपचे कॉकपिट. त्यानंतर पूर्वेकडील ब्रिटन किंवा पूर्वेकडील युके म्हणतो, पण जपानला निप्पॉन असंही म्हणतात. ठीक आहे. निप्पॉन असे म्हटलं तर जपानला IMP आहे. सगळे पॉईंट लक्षात ठेवा. व्हेरी IMP आहेत. आणि तुम्ही जर नवीन असाल या चॅनेल एकदा सबस्क्राईब करून ठेवा. चला पटकन. सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला एकदा सबस्क्राईब करा. हे सर्व मुद्दे जो स्टॅटिक जीके मध्ये आपण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहेत. जर तुम्ही पुस्तक घेतलं नसाल तर जर आपलं राजगुरू नावाचं जे काही पुस्तक आहे ते तुम्ही घेऊ शकता. आणि जर तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर ह्या नंबरवरती मला तुम्ही मेसेज करू शकता व्हॉट्सअपला 8788436699 वरती. ठीक आहे. लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. तुम्ही नवीन असेल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. दिनविशेष आहे 27 नोव्हेंबर हा दिन काय म्हणून साजरा केला जातो? 27 नोव्हेंबर हा दिवस आहे, खूप महत्वाचा दिवस आहे. आणि आपण साजरा करतो कधी? काय म्हणून? राष्ट्रीय अवयव दान दिन. राष्ट्रीय अवयव दान दिन, ऑर्गन डोनर डे 27 नोव्हेंबरला असतं. संविधान दिवस असतो 26 तारखेला. संविधान दिवस पण असतो. आणि राष्ट्रीय दुग्ध दिवस पण असतो. राष्ट्रीय दुग्ध दिवस किंवा संविधान दिन हा असतो 26 नोव्हेंबरला. डॉक्टर वर्गीस कुरियन यांची ही जयंती असते 26 नोव्हेंबर, जो आपण दुग्ध दिवस साजरा करतो. डॉक्टर वर्गीस कुरियन, ज्याला धवल क्रांती जनक किंवा ज्याला आपण श्वेत क्रांती जनक असंही म्हणतो आपण, जे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्डाचे अध्यक्ष देखील होते. 20 नोव्हेंबरला असतं बाल दिवस, जागतिक बाल दिवस आहे, लक्षात ठेवा. आणि जो राष्ट्रीय बाल दिवस आहे, जो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती राहते 14 नोव्हेंबरला. त्यामुळं राष्ट्रीय बाल दिवस 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरू, आणि जागतिक बाल दिवस 20 नोव्हेंबर. 20 नोव्हेंबर लक्षात ठेवा, IMP आहे. सर्व पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. अवयव दान. अवयव म्हटलं की मानवी शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते असेल? मग आता मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे अवयव कोणते आहे? सर्वात मोठे अवयव तर ते आहे त्वचा. ठीक आहे. त्वचा हे मानवाच्या शरीरातील सर्वात मोठे अवयव आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारताचे विदेश सचिव कोण आहेत? विदेश सचिव त्यांना आपण परराष्ट्र सचिव असे म्हणतो, फॉरेन सेक्रेटरी थोडक्यात. परराष्ट्र सचिव कोण आहेत? तर ते आहेत ठीक आहे विक्रम मिश्री. पर्याय क्रमांक 4 विक्रम मिश्री हे आहेत विदेश सचिव. IMP आहे विदेश सचिव, लक्षात ठेवा. आणि परराष्ट्र मंत्री कोण असतील मग आता? S जयशंकर. ठीक आहे, सर्वांना माहिती असेल. S जयशंकर हे आहेत परराष्ट्र सचिव IMP. आणि S जयशंकर परराष्ट्र मंत्री यांचे पुस्तक पण आहेत. 2 पुस्तक आहेत यांचे. ठीक आहे. एक रिसेंटली नवीन आलेलं कुठलं असेल? व्हाय भारत मॅटर्स. व्हाय भारत मॅटर्स हे जे पुस्तक आहे ना, हे पुस्तक जयशंकर यांचंच आहे. ह्यांचं पूर्वीचं आणखी पुस्तक होतं कुठलं? द इंडिया वे नावाचं. द इंडिया वे. ठीक आहे. सगळे पॉईंट लक्षात ठेवा, महत्वाचे आहेत. विदेश सचिव. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे, वन्य प्राण्यांना कायदेशीर अधिकार देणारा जगातील पहिला देश कोणता आहे? वन्य प्राणी कळतात, वनामध्ये राहणारे प्राणी IMP आहे. आणि हा जो देश आहे तो देश आहे इक्वेडोर. इक्वाडोर किंवा इक्वेडोर म्हणतो आपण त्याला. तो एक दक्षिण अमेरिका खंडामध्ये येणारा देश आहे. ज्याची राजधानी तर काय? क्वेटो. इक्वेडोरची राजधानी काय आहे? क्वेटो आहे. ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया आहे. ठीक आहे, ब्राझिलिया आहे. स्वित्झर्लंडची राजधानी बर्न आहे. ठीक आहे, स्वित्झर्लंडची राजधानी काय? बर्न आहे, बर्न. आणि कॅनडाची राजधानी ओटावा आहे, माहिती असेल. ओके, कॅनडा ओटावा. लक्षात ठेवा, वन्य प्राणी महत्वाचं आहेत. त्यानंतर जे इक्वेडोर आहे ना, इक्वेडोर जो दक्षिण अमेरिका खंडामध्ये तो हे सर्वांना माहिती असायला पाहिजे. दक्षिण अमेरिका खंडातील पश्चिम साईडला येणारा एक देश आहे इक्वेडोर. आणि क्वेटो आहे ना, क्वेटो हे जागतिक वारसा शहरामध्ये स्थापन होणारं पहिलं शहर होतं संपूर्ण जगातील. क्वेटो जागतिक वारसा शहर, जसं अहमदाबाद भारतातील पहिलं आहे तसंच जगातील पहिलं क्वेटो आहे. आणि भारतामध्ये कायदा पण देखील आहे, त्याला आपण राष्ट्रीय वन्यजीव संरक्षण अधिनियम म्हणतो आपण. ठीक आहे,
वन्यजीव संरक्षण अधिनियम हा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर हा कायदा 1972चा. 1972चा आहे वन्यजीव संरक्षण अधिनियम. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. नेक्स्ट, सौंदर्याचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? ठीक आहे, कुठलं? सिटी ऑफ ब्युटी किंवा ब्युटिफुल सिटी, सौंदर्याचे शहर. तर हे आहे चंदीगड, पर्याय क्रमांक 3. ठीक आहे, चंदीगड आहे. आणि जी चंदीगड राजधानी आहे, चंदीगडची पण राजधानी आहे आणि पंजाब व हरियाणाची पण राजधानी आहे. चंदीगड जे भारतातील पहिले कसं होतं? भारतातील पहिले हे नियोजित शहर होतं. संपूर्ण भारतातील पहिले नियोजित शहर म्हणजे काय? कुठल्या गोष्टी कुठं पाहिजे, दवाखाना कुठं पाहिजे, हे कुठं पाहिजे, ते कुठं पाहिजे, सगळं नियोजित करून आलेलं शहर आहे चंदीगड. लक्षात ठेवा. ज्याला चंदीगड कॅपिटलला जागतिक वारसा स्थळामध्ये देखील स्थान देण्यात आलेलं होतं 2016 मध्ये. कुठलं हे? जागतिक वारसा स्थळ. ठीक आहे, जागतिक वारसा वर्ल्ड हेरिटेज साईट देखील आहे. 2016 मध्ये याला स्थान देण्यात आलेलं होतं चंदीगड कॅपिटलला, IMP. त्यानंतर भुवनेश्वर आहे राजधानी आहे ओडिसाची, त्याला टेम्पल सिटी ऑफ इंडिया असे म्हणतात. मंदिरांचे शहर टेम्पल सिटी भुवनेश्वर आहे. त्यानंतर कटकला काय म्हणतो आपण? याला म्हणतो सिल्वर सिटी ऑफ इंडिया. सिल्वर सिटी म्हणजे भारतीय रजत शहर. सिल्वर सिटी ऑफ इंडिया कटक आहे. लक्षात ठेवा, कटक. त्यानंतर काही मी शहरांचे नावं लिहितो. ठीक आहे, त्या उपनावं लिहितो, तुम्ही ते शहर किंवा कोणतं ठिकाण आहे ते तुम्ही ओळखायचं आहे. पहिलं आहे ब्ल्यू सिटी. ब्ल्यू सिटी अँड सन सिटी, निळे शहर व सूर्य शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? ब्ल्यू सिटी अँड सन सिटी सांगा चला पटकन कमेंट बॉक्समध्ये. त्या केरळचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? हे कुठलं असेल? केरळचे प्रवेशद्वार आहे, गेटवे ऑफ केरळ. त्यानंतर भारताचे व्हेनिस म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? भारताचे व्हेनिस. व्हेनिस हे एक इटलीमध्ये असणारं शहर आहे. व्हेनिस लक्षात ठेवा, भारतामधील IMP. त्यानंतर टी सिटी ऑफ इंडिया भारतातील. ठीक आहे, त्यानंतर आहे टी सिटी किंवा भारतातील चहाचे शहर, टी सिटी ऑफ इंडिया. लक्षात ठेवा, टी सिटी ऑफ इंडिया कुठला असेल सांगा कमेंट बॉक्समध्ये सांगा. पूर्वेकडील अथेन्स म्हणून कोणत्या शहराला ओळखतात? ज्याला काय म्हणतो आपण? अथेन्स ऑफ द ईस्ट किंवा पूर्वेकडील अथेन्स म्हणतो आपण. काय कोणत्या शहराला? कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. मी तर उत्तर सांगेनच तुम्हाला, तुम्ही थोडंसं डोकं लावा. त्यात दगडी किल्ल्यांचे शहर म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? कुठला हे? हे आहे दगडी किल्ला. दगडी किल्ल्यांचे शहर कशाला म्हणतात? कोणत्या शहराला म्हणतात सांगा. त्यानंतर उत्तर पूर्व भारताचे प्रवेशद्वार. उत्तर पूर्व भारताचे प्रवेशद्वार म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? आणि त्यानंतर शेवटचं आहे भारताची कोळसा राजधानी म्हणून कोणत्या शहराला ओळखलं जातं? कोळसा राजधानी, भारताची कोळसा राजधानी आहे. त्याला आपण कोल कॅपिटल ऑफ इंडिया असं म्हणू. कोल कॅपिटल ऑफ इंडिया कोणता आहे? चला आता प्रत्येक प्रश्नाचे काय उत्तर आहे ते चेक करूया. ब्ल्यू सिटी आणि सन सिटी म्हणतो आपण जोधपूरला. ठीक आहे, निळे शहर व सूर्य शहर जोधपूर जे की राजस्थानमध्ये येतं. केरळचे प्रवेशद्वार कोचीला म्हणतो आपण कोची. भारताचे व्हेनिस म्हणतो आपण अलप्पुझाला, अलप्पुझा. ठीक आहे, अलप्पुझा त्याला अलेप्पी असंही म्हणतात. लक्षात ठेवा. त्यानंतर टी सिटी ऑफ इंडिया जे आहे दिब्रुगड. दिब्रुगड टी सिटी ऑफ इंडिया दिब्रुगड आहे. त्यानंतर पूर्वेकडील अथेन्स, अथेन्स ऑफ द ईस्ट. पूर्वेकडील अथेन्स कशाला म्हणतो आपण? मदुरईला म्हणतो आपण. कुठला? मदुरईला म्हणतो आपण पूर्वेकडील अथेन्स किंवा अथेन्स ऑफ द ईस्ट, जे की तामिळनाडूमध्ये आहे. जे मदुरई मीनाक्षी मंदिर देखील या ठिकाणी खूप प्रसिद्ध आहे मदुरईला. उत्सवांचे शहर असे म्हणतात. दगडी किल्ल्यांचे शहर म्हणजे तिरुचिरापल्ली. तिरुचिरापल्ली म्हणजे कुठलं? दगडी किल्ल्यांचे शहर. त्यानंतर उत्तर पूर्व भारताचे प्रवेशद्वार म्हणतो आपण गुवाहाटीला. गुवाहाटी उत्तर पूर्व भारताचे प्रवेशद्वार गुवाहाटी, जे की आसाममध्ये येतं. आणि भारताची कोळसा राजधानी म्हणतो आपण कशाला? धनबादला. धनबाद जे की झारखंड राज्यामध्ये येतो, धनबाद. नेक्स्ट पुढचा प्रश्न घ्या. तिसरी बौद्ध धर्म परिषद कोणत्या ठिकाणी भरलेली होती? थर्ड ही तिसरी बौद्ध धर्म परिषद आहे. आणि 3 एकूण बौद्ध धर्म परिषद पार पडल्या आहेत एकूण टोटलपणे. ठीक आहे, तिसरी पार पडली होती कुठं? पाटलीपुत्र या ठिकाणी, आजचं पाटणा. पाटलीपुत्र लक्षात ठेवा. तिसरी बौद्ध धर्म परिषद आहे. पहिली राजगडला भरली होती, दुसरी वैशालीला,
तिसरं पाटलीपुत्रला आणि तिसरा चौथा कुठला कुंडलवन काश्मीरला. कुंडलवन जम्मू आणि काश्मीरला लक्षात ठेवा. जम्मू काश्मीर कुंडलवन. आणि हे जे काही बौद्ध धर्म परिषद आहेत ना, हे कोणाच्या कार्यकाळात भरले होते? राजगुरू आहे अजातशत्रूच्या कार्यकाळात. अजातशत्रू राजगृह अजातशत्रू आहे. त्यानंतर वैशाली आहे. वैशाली या ठिकाणी काल अशोक, जे दुसरं बौद्ध धर्म परिषद आहे ते काल अशोक याच्या कार्यकाळात भरलं होतं. त्यानंतर पाटलीपुत्र आहे सम्राट अशोकाच्या कार्यकाळात. सम्राट अशोक कुठला? काल पाटलीपुत्र आहे. चौथा आहे कनिष्काच्या कार्यकाळामध्ये कुंडलवन या ठिकाणी. कनिष्क कुंडलवन फेमस आहे, लक्षात ठेवा. हे बाकी हे किती 4 बौद्ध धर्म परिषद पार पडल्या तर आणि तिसरी बौद्ध धर्म परिषद कुठे पार पडली होती? पाटलीपुत्र ठिकाणी पार पडली होती. त्यानंतर काल तुम्हाला क्वेश्चन विचारलं होतं, शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखतात? आणि कमेंट बॉक्समध्ये बऱ्याच जणांनी आन्सर एकदम करेक्ट उत्तर दिले तर त्याचा आन्सर आहे गांडूळ. ठीक आहे. आणि प्रश्न असा होता की शेतकऱ्यांचा मित्र म्हणून कोणत्या प्राण्याला ओळखलं जातं? गांडूळ आहे. सर्वांना माहिती असेल. गांडूळ जमीन काय करतो? जमीन भुसभुशीत करतो. जी शेती आहे ते भुसभुशीत करतो. त्यामुळं जेवढे पण वनस्पतीचे मुळं वगैरे असतील ना, ते खोलपर्यंत रुजतात आणि वनस्पती मुळावर खोलपर्यंत गेल्यानंतर वनस्पती खूप छान पद्धतीने येतं, पिकं खूप छान पद्धतीनं जेणेकरून शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होत जातो. म्हणून शेतकऱ्यांचे मित्र असे म्हणतात. गांडूळ या प्राण्याला लक्षात ठेवा, फेमस आहे. आणि बाकी ठीक आहे. शेतकऱ्यांचे मित्र जसं तसं क्वेश्चन तुम्हाला आलं तर लक्षात ठेवायचं आहे. आणि आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन आहे, जे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? हैदराबाद संस्थान आहे. या हैदराबाद संस्थानातील रजाकार संघटनेचा प्रमुख कोण होता? ऑप्शन आहेत शेख अब्दुल्ला, कासिम रजवी, मोहम्मद रजवी आणि कासिम पठाण. या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे? कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. जे कमेंट बॉक्स खाली आहे आणि आन्सर द्यायचं ते नक्कीच तुम्ही प्रयत्न करायचा आहे. आन्सर दिलात आणि तर तुम्हाला त्या दिलेल्या प्रश्नाचं उत्तर दुसऱ्या दिवशी येऊन चेक करायचं आहे, आपल्याला बरोबर आपलं दिलेलं उत्तर हे बरोबर आलं आहे किंवा नाही ते. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच द्या. वाट बघतो तुमच्या कमेंटची. आणि त्यानंतर प्रश्नाचं उत्तर द्या. ओके, चलो. त्यानंतर आहे 24 नोव्हेंबरला आपण जे एक मॅरेथॉन सेशन घेतलं होतं पोलीस भरती 2024 साठी. नॉनस्टॉप मॅरेथॉन होतं आपलं. आणि हे नॉनस्टॉप मॅरेथॉन जीकेचं विश्लेषण होतं. 7 तास आपण सलग हे तास घेतलं होतं. चालू घडामोडी प्लस जीके सकाळी 10:30 वाजता घेतलं होतं. लाईव्हला हे लेक्चर घेतलेलं होतं. कोणी बघितलं नसाल तर जरूर हे लेक्चर तुम्ही जाऊन बघायचं आहे. यूट्यूबवरती तुम्हाला सहजासहजी मिळून जाईल. आणि स्पर्धा परीक्षा राजगुरू नावाचे एक आपल्याला 20,000 प्रश्न असणारा जो ठोकळा आहे, हा जर पुस्तक तुम्ही घेतला नसाल तर नक्कीच तुम्ही पुस्तक घेऊ शकता. आणि 500 रुपये सुद्धा तुम्हाला घरपोच पुस्तक भेटून जाणार आहे. ॲक्च्युली मुळात याची किंमत 690 आहे पुस्तकाची, बरं का. 690 पुस्तकं तुम्हाला घरपोच मी 500 रुपयाला देत आहे. ठीक आहे. हा जो या ठिकाणी नंबर आहे तुम्हाला 87 88 43 66 99 वाला 8788436699 ह्या नंबरवरती मला मेसेज करायचे व्हॉट्सअपला. ओनली व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे, बाकी कॉल कुणीही करणार नाही. ठीक आहे. आणि तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट वगैरे पाठवून देऊ शकता याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती संपूर्ण नाव वगैरे. आणि जो आपलं डेली करंट अफेअरची बॅच आहे 49 रुपयाची ही बॅच आहे. PDF वगैरे अवेलेबल असतात. ठीक आहे. रोज 1.5 रुपये प्रमाणे हा कोर्स पडतो. आणि GK आणि GS जे तुमचं चालू घडामोडी आणि GK आहे ते छान पद्धतीने तुम्हाला चालणार आहे. ओके, चला तर थांबूयात आपण. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा. आणि जे विद्यार्थी नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि जेवढे पण तुमचे येणारे कोणतेही पेपर असतील तर त्या पेपरसाठी बेस्ट ऑफ लक. आणि खूप छान पद्धतीने पेपर जाणार आहे. ही सिरीज जी आहे ना ती खूप छान पद्धतीने तुम्ही रोज अटेंड करत आहात. थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.